आणि 1,00,000 केलपीडीची डिस्टिलरी जर असेल आणि ती जर ऑफ सीझनमध्ये मक्केवर चालवायची असेल तर त्याला साधारणतः 60 कोटी रुपये लागतात. तर ह्याला NCDC मधून 90-10 असं फंडिंग करायचा निर्णय झालेला आहे. म्हणजे 90% NCDC कर्ज देणार आणि 10% कारखान्यांनी गुंतवायचे. दुसरा निर्णय त्याला इंटरेस्ट सबवेन्शन 6%चं देण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे कोऑपरेटिव्ह कारखान्यांना. आणि तिसरा निर्णय 71 रुपये 25 पैशाप्रमाणे मक्केपासूनचा इथेनॉल खरेदी करता येईल आणि त्याला मान्यता दिलेली आहे. असे 3 महत्त्वाचे निर्णय झाल्यामुळं आता ऑफ सीझनमध्ये जी डिस्टिलरीज बंद राहतात तर त्याला हा एक पर्याय काढलेला आहे. शिवाय मका पिकवणारा जो शेतकरी आहे त्याची मका कमी भावाने खरेदी केली जाते किंवा त्याला MSPचा भाव मिळत नाही तर तोही त्याला उपलब्ध होईल. अशा पद्धतीनं आजची बैठक झाली आणि 2 वर्षामध्ये साधारणतः 63 सहकारी साखर कारखाने, काही गुजरातमधले आहेत, काही कर्नाटकमधले आहेत, काही महाराष्ट्रातले आहेत, काही तामिळनाडूचे, देशभरातले असे 63 कारखान्यांनी ह्याच्यामध्ये तत्वतः आम्ही सहभाग घेऊ अशा प्रकारची ही पहिली बैठक झाली. आता यानंतर पुढच्या महिन्यामध्ये दुसरी बैठक होईल. ह्याचा लागणारा जो DPR आहे तो DPR राष्ट्रीय सहकारी साखर संघामार्फत केला जाईल. त्याचं ऑफिस आम्ही पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयामध्ये काढलेलं आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा कारखान्याला म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना 2 पैसे ज्यादा देण्यामध्ये होईल. साधारण कधीपर्यंत हे अंमलात येऊ शकेल? नाही, आता आज त्यांनी पहिल्या मीटिंगमध्ये हे घोषित केलं. एक 8 ते 10 दिवसामध्ये ह्याचा GR निघेल. GR निघाल्यानंतर ह्याची कामाला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं 2026च्या अखेरपर्यंत बरेचसे कारखाने ह्याच्यामध्ये येतील. हे सगळं झालं मान्य, पण सरकार अचानक धोरण बदलतं, बफर स्टॉक कधी इथेनॉलवर बंदी टाकतं, त्यात तुम्ही आता हे कसं म्हणता? नाही, याच्यामध्ये धोरण बदल होण्याची काहीच कारण नाही. कारण मक्केपासून जे इथेनॉल आहे, कारण ते मध्यंतरी साखरेच्या बाबतीत झालं होतं, कारण साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता. कारण शेवटी ग्राहकांना पण ती साखर मिळाली पाहिजे, परंतु मक्याच्या बाबतीमध्ये तशी कुठली परिस्थिती नाही. आणि त्यांनी आता ह्या GR मध्येच सांगतील की आम्ही कायमस्वरूपी हे इथेनॉल जे आहे हे नीती आयोगाच्या कमिटीमध्ये सुद्धा हे मान्य झालेलं आहे आणि ह्याचा सेपरेट कोटा ठरलेला आहे आणि सगळ्यात प्रथम प्राधान्य मक्केपासून निर्माण केलेलं इथेनॉल खरेदी करण्यासाठी ठरलेलं आहे. धनंजय मुंडे यांनी 50 रुपये दर करा असं चाललंय किंवा 42 रुपये, तर तो होत नाहीये आणि FRP थकीत राहील. कारखाने शॉर्ट मार्केटमध्ये यायला तुमची काय भूमिका नॅशनल फेडरेशन? आम्ही नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून जवळजवळ गेले 6 महिने झाला आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. आम्ही 4 प्रस्ताव त्यांच्याकडे दिले होते. एक 41 रुपये MSP करावी, त्याचं संपूर्ण आकडेवारी आम्ही सादर केली. दुसरं बी हेवी आणि सिरपच्या इथेनॉलच्या किमती, जसं Cच्या इथेनॉलच्या किमती वाढवल्या तसं ह्याच्या किमती 5-5 रुपये वाढवाव्यात आणि 10 लाख मेट्रिक टनाला किमान एक्सपोर्टला परवानगी द्यावी. पण याच्यावर खूप चर्चा झाली. मला वाटतं कालच्या कॅबिनेटला हा प्रस्ताव ठेवला होता असं समजतंय, परंतु तो निर्णय काय झाला नाही आणि राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सातत्याने आमचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही विनंती केलेली आहे. आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही विनंती केली की तुम्ही सुद्धा हा प्रश्न पुढे नेला पाहिजे. कारण आता FRPची किंमत देणं, साखरच 3300 रुपयाच्या दरम्यान साखरेचे दर आलेले आहेत. आता बगॅसचा दर साखरेच्या बरोबरीने यायला लागलाय. जो बगॅस कोणी घेत नव्हतं त्याचा दर यायला लागलाय. म्हणजे साखरेपेक्षा आता बगॅस महाग व्हायला लागला अशी परिस्थिती आहे. त्यामुळं लवकरात लवकर केंद्रानं या संदर्भातला निर्णय करावा आणि तो होईल अशी मला अपेक्षा आहे. यंदाचा हंगाम कसा आहे? आता जवळपास मिडला आलेला आहे. किती उत्पादन जास्त कमी काय? आम्ही जे गृहीत धरलं होतं ते महाराष्ट्रामध्ये 80 ते 82 लाख मेट्रिक टनापेक्षा काही उत्पादन होईल असं वाटत नाही. देश पातळीवर असा एक अंदाज होता की 310 लाख मेट्रिक टन जाईल, परंतु आता जी फिगर्स यायला लागलेल्या आहेत ते साधारणतः 270 लाख मेट्रिक टनापर्यंत जातील. उत्पन्न कमी होईल. म्हणजे उत्पन्न जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेनं 15 ते 16% उत्पादन कमी होतंय अशी परिस्थिती आहे. टनेज घटलेलं आहे आणि रिकव्हरी पण घटली होती. कशामुळे? एक तर पावसाचं अवेळी त्या ठिकाणचं जे हे झालं, कारण ज्यावेळेस ऊस पिकाची वाढ असते त्यावेळेस पाऊस झाला नाही आणि काही भागामध्ये जास्त पाऊस झाला, त्यामुळं त्याची रूट सिस्टीम डेव्हलप झाली नाही आणि त्यामुळं पर्यायानं काय झालं की
की टनेज घटलं आणि रिकव्हरी पण घटली. त्यामुळं यावर्षी अंदाज केल्यापेक्षा सुद्धा 10 ते 12% उत्पादन कमी होईल असं वाटतं. हे झालं आता सध्या सगळ्यांना प्रश्न पडलाय इलेक्शन झाल्यापासून हर्षवर्धन पाटील करतात काय, चाललंय काय आणि माझं काय, मध्यंतरी चर्चा आली की तुम्ही सागरवर जाऊन आले, काय म्हणले, काय माझं काम चालू आहे. मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. बरीच कामं माझ्याकडे असतात, त्यामुळे कामं चाललेली आहेत. निवडणुकीमध्ये हार जीत होत असती, त्यामुळे त्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळं मी काम माझं चालू आहे. आता विखे पाटलांना भेटलं काय, पुन्हा काय वगैरे चर्चा असली? नाही, इथं आमची मिटिंग होती आणि विखे पाटील साहेब पण इथं साखर आयुक्त कार्यालयामध्ये आले होते, कारण हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा जो पुतळा आहे समोरचा, मी सहकार मंत्री असतानाच ते पुतळ्याला इथं उभा करायला परवानगी दिली होती. तर ते आता काहीतरी हे नवीन बांधकाम चाललेलं आहे, त्यामुळे ते शिफ्टिंगसाठी आले होते. भेट झाली. आता ते आमचे मित्र आहेत. भेट झाली, एकत्र बसलो, चहा घेतला आणि त्या भेटीमध्ये आयुक्त सगळे अधिकारी होते. काहीची वैयक्तिक खासगी भेट नाही. विधानसभेत कशाचा फटका बसला मंथन त्याच्यावर? आणि त्याच्यावर आता खूप चर्चा झालेली आहे. आता ठीक, त्याच्यावर वेगळं सांगू. तुर्तास तू करायचं ना, काय नाही, गडबड आम्ही आता आहे तिथंच आहे सांगतो. नाही. झोप लागतं सगळं चालत. काही अडचण नाही सांगतो. तुम्हाला लागते म्हणजे मलाही लागते सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.